काय मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलोय मी सरासरी भाग 2। कालचा सरासरी भाग 1 बघितलं होतं पण की जेव्हा वय वाढतं तर तेव्हा काय करतो, कालची ट्रिक आपण बघितली होती। आजची ट्रिक बघू। आजची ट्रिक राहणार आहे आपली सरासरी कमी होणे। तर कशा पद्धतीने ती बघू आपण। बघा प्रश्न काय आहे, 6 व्यक्तींचे वय 30 वर्ष आहे। नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी 1 ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वय काढा। हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे। या प्रश्नाला काय करायचं लक्षात घ्यायचं, 6 व्यक्तींना अनेक नवीन व्यक्ती येते, एक नवीन व्यक्ती येते म्हणजे एकूण किती व्यक्ती होणार ते 7 व्यक्ती। म्हणजे एकूण 6 व्यक्ती आणि एक नवीन आलेले व्यक्ती म्हणजे एकूण झाले 7 व्यक्ती। 7 लिहून घ्या, गुणाकार मध्ये ठेवायचा। सरासरी कितीने कमी झाली मित्रांनो, 1 ने कमी झाली। मला 1 लिहून घ्यायचं। 7 1 7, इथे 7 लिहिला, कंपल्सरी मायनस करायचं। सरासरी दिली तुम्हाला 30 वर्ष, काय दिली आहे 30 वर्ष। ते या 7 मधून हा 30 मायनस करून टाका म्हणजे तुमची उरेल 23, म्हणजे उत्तर काय येईल तुमचं 23 येईल। आता एक लक्षात घ्या, सरासरी 1 ने कमी झाली म्हणून हे उत्तर आलं। जर सरासरी 2 ने कमी झाली असती, 2 ने कमी झाली असती किंवा 3 ने कमी झाली असती तर काय केलं असतं, एकूण व्यक्ती घेतली असते आपण। एकूण व्यक्ती म्हणजे 6 व्यक्ती आणि एक नवीन आलेला व्यक्ती म्हणजे एकूण झाले 7 व्यक्ती। इथं 7 दिला असता। त्यानंतर समजा सरासरी आपण 2 ने कमी केली तर इथं गुणाकार मध्ये काय घेतलं असतं आपण 2 आणि वजामध्ये वयाची वर्ष म्हणजे किती दिले तुम्हाला 30, हा 30 इथे दिला असता। पहिले त्याला गुणाकार, 7 दुने 14, 14 मायनस 30 किती उरेल मित्रांनो 16 वर्ष। म्हणजे या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकता। व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा मित्रांनो। थँक्यू।